तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी काय उत्तर दिलंय पाहूयात। पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। भाऊ, आम्ही एक स्टिंग ऑपरेशन एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेला आणि याचा आवाज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आला। दगडूशेठ हलवाई असेल, जर्मन बेकरी, पुणे रेल्वे स्थानक या ठिकाणी सशस्त्र तो गेला, मात्र त्याला कुठलीही अडवणूक झाली नाही। जिवंत काडतुस देखील त्या व्यक्तीकडे होती। नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी याची नोंद केली पाहिजे आणि साधारणतः आपण तर स्टिंग ऑपरेशन केलं आहे आणि भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये, आपण या बाबतीमध्ये सावध असावं, बेसावध असू नये याची काळजी गृह विभाग घेईल। आणि स्टिंग ऑपरेशनमुळे निश्चितपणे ज्या काही यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याचा अलर्जीपणा असेल किंवा बेसावधपणा असेल तो दूर होईल। कारण दगडूशेठ हलवाई हे भक्तीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी अनेक भाविक येत असतात। जर्मन बेकरीने यापूर्वीही काही भोगलेलं आहे, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता। अशा ठिकाणी समजा एखादा व्यक्ती सशस्त्र जात असेल, मेटल डिटेक्टर नसेल, तिथे कोणत्याही प्रकारची त्याची चाचपणी होत नसेल, तर हे किती गांभीर्याचं आहे? ते गंभीरच आहे। महाराष्ट्राने खूप भोगलं आहे ना, 26/11चा हमला असेल किंवा बॉम्बस्फोट असेल, निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागतात। हो, एखादा बालक अनाथ होतो, आई वडिलांपासून तो जेव्हा वंचित होतो, शेवटी सरकार म्हणून आपण यामध्ये गंभीरतेनेच ही प्रकरणं घेतली पाहिजे। ही एखाद्याने स्टिंग ऑपरेशन केली म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दूषित नसावा। आपण याला सूचनेच्या स्वरूपातच बघितलं पाहिजे आणि एखादा व्यक्ती समाजहितासाठी अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करून सरकारच्या हे लक्षात आणून देत असेल तर हे तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या उणीवा या दूर करण्याच्या दृष्टीने यातून शिक्षण घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि यातून आपण योग्य कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे। सरकार म्हणून आता काय नेमकी पावलं उचलणं गरजेचं? सरकार म्हणून गृह विभाग पावलं उचलतीलच ना। जेव्हा तुम्ही आता टीव्ही चॅनलमधून एवढं दाखवत आहात तर अधिकारी संवेदनशीलतेने या विषयाकडे बघतील असा मला विश्वास आहे आणि तशा सूचना त्या विभागाला देण्यात येईल। अधिकारी संवेदनशीलपणे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहतील असं मत जे आहे ते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।